विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण नव्या वळणावर जाणार आहे अशी शक्यता आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आल्याचं आता बोललं जात आहे. त्यामुळे बच्चू कडू कोणता निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण बच्चू कडू शिवसेनेमध्ये आल्यावर शिंदेचा काय फायदा होणार आहे? बच्चू कडू शिवसेनेमध्ये जातील असं म्हणण्यामागे कोणती कोणती कारणं आहेत आणि कडू शिवसेनेमध्ये गेले तर त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओतून घ्यायची आहे. नमस्कार. बच्चू कडू शिवसेनेमध्ये जातील अशा चर्चा नेमक्या सुरू कधी आणि कशा झाल्या? बघा, बच्चू कडू आणि शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यामध्ये एक बैठक पार पडली होती. खरं तर याच बैठकीमुळे बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली. या बैठकीमध्ये प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेमध्ये विलीन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. एका बाजूला शिंदेंना बच्चू कडू यांना विधान परिषदेवर उमेदवारी द्यायची आहे, मात्र शिवसेनेतील काही नेत्यांनी बच्चू कडू पक्षात नसताना त्यांना उमेदवारी का दिली जातीये असा सवाल सुद्धा शिंदेंना उपस्थित केला. मग यावर तोडगा म्हणून एकनाथ शिंदेंनी कडू यांना थेट विधान परिषदेची उमेदवारी देण्याऐवजी आधी शिवसेनेमध्ये विलीन व्हा मग उमेदवारी देऊ असा पर्याय बच्चू कडूंसमोर ठेवल्याचं आता बोललं जात आहे. आता बघा, तसं पाहायला गेलं तर बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आधीपासूनच चांगले संबंध आहेत आणि त्यातल्या त्यात सध्याची कडू आणि त्यांच्या पक्षाची राजकारणातली स्थिती पाहिली तर बच्चू कडू शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होतील असंच राजकीय तज्ज्ञ बोलतात. तरी सुद्धा कडू शिवसेनेमध्ये जातील असं म्हणण्यामागचं कारण नंबर 1 म्हणजे शिंदे आणि कडू यांच्यामधील चांगला समन्वय. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं तेव्हा बच्चू कडू हे शिंदे यांच्यासोबत सुरत आणि गुवाहाटीला जाणाऱ्या पहिल्या काही बिगर शिवसेना नेत्यांपैकी एक होते. अपक्ष असून सुद्धा त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलेला हे त्यांच्यातील जुन्या आणि घट्ट संबंधांचं एक मोठं उदाहरण मानलं जात आहे. यावरून हे समजतं की बच्चू कडूंनी गरजेला एकनाथ शिंदेंना साथ दिलेली होती. बच्चू कडू शिवसेनेत जातील असं म्हणण्याचं कारण नंबर 2 म्हणजे शिंदेंनी घेतलेला दिव्यांग मंत्रालयाचा निर्णय. बच्चू कडू यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती की दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावं. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं या मागणीचा विचार करून स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केला. विशेष म्हणजे या विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांचं श्रेय शिंदे नेहमी बच्चू कडूंना देत होते, जे त्यांच्यामधील परस्पर आदराचं प्रतीक आहे. तर बच्चू कडू शिवसेनेत विलीन होतील असं म्हणण्याचं कारण नंबर 3 म्हणजे अमरावती आणि स्थानिक राजकारण. अमरावती जिल्ह्यामध्ये राजकारणात जेव्हा जेव्हा पेच निर्माण झाला तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदेंनी बच्चू कडू यांच्या भूमिकेला महत्त्व दिलं. बच्चू कडू यांनी अनेकदा जाहीरपणे म्हटलं आहे की शिंदे हे शब्दाचे पक्के. याच विधानावरून त्यांच्यातील विश्वासाची पातळी अधिक दिसते. थोडक्यात सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये अप्रत्यक्षपणे घट्ट मैत्री आहे. पण शिंदे आणि कडूंमध्ये मैत्री असली तरी सुद्धा कुठेतरी 1% असा सुद्धा चान्स आहे की कडू शिवसेनेमध्ये पक्ष विलीन करायला नाही म्हणतील. कारण बच्चू कडू यांची प्रतिमा आतापर्यंत शेतकरी आणि दिव्यांगांसाठी संघर्ष करणारा नेता अशी राहिली आहे. आता त्यांनी पक्षाला शिवसेनेमध्ये विलीन केलं तर कदाचित त्यांना सर्वसामान्य जनता, कोअर व्होटर आणि कार्यकर्त्यांची नाराजी सहन करावी लागू शकते. पण खरंच जर बच्चू कडूंनी त्यांचा पक्ष शिवसेनेत विलीन केला तर याचा कडूंना आणि शिवसेनेला काय फायदा होणार आहे? तर विदर्भ आणि अमरावती परिसरामध्ये बच्चू कडू यांचा प्रभाव जास्त आहे. या भागामध्ये सध्या भाजप आणि काँग्रेसचं वर्चस्व असलं तरी सुद्धा बच्चू कडू यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला विदर्भामध्ये नवी ताकद मिळू शकते. त्यामुळे हा निर्णय संपूर्ण प्रादेशिक राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो आणि याचा फायदा अर्थात शिंदेच्या शिवसेनेला होईल. आता बच्चू कडूंना शिवसेनेमध्ये पक्ष विलीन केल्यावर काय फायदा होईल? तर सत्तेमध्ये थेट वाटा असल्यामुळे ते दिव्यांग मंत्रालयाचं बजेट वाढवून अधिक प्रभावीपणे योजना राबवू शकतात, जे त्यांच्या राजकारणाचं एक मुख्य केंद्र आहे. अचलपूर आणि चांदूर बाजार या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये विकास कामांसाठी मोठा सरकारी निधी मिळवणं त्यांना सोपं जाईल. त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना राजकीय व प्रशासकीय दृष्ट्या मोठे फायदे होऊ शकतात. सत्तेत राहून शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यासाठी ते दबाव टाकू शकतात, ज्यामुळे त्यांची सर्वसामान्यांचा नेता ही प्रतिमा पुसली जाणार नाही.
एक मात्र खरंय, प्रहार पक्ष हा त्यांच्या आक्रमक आंदोलनांमुळे ओळखला जातो, जो शिवसेनेसारख्या पक्षात गेल्यावर काही प्रमाणात अगदी मवाळ होऊ शकतो आणि त्याची ओळख बदलू शकते. त्यामुळे बच्चू कडू विलनीकरण करण्याऐवजी मैत्रीपूर्ण युती कायम ठेवतील असं सुद्धा बोललं जातंय. आता बच्चू कडू स्वतःचा पक्ष कायम ठेवतात की शिवसेनेसोबत नवा राजकीय अध्याय सुरू करतात याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.